आजकाल नेते वक्तव्यांमुळे तरी अडचणीत येत आहेत, नाहीतर मग पक्ष सोडून गेले, पक्षांतर केलं, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येत आहेत। पण उबाठाचा एक असा नेता आहे जो वैयक्तिक कारणामुळे आज चर्चेत आला। उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर असे आरोप झालेले आहेत। ते आरोप काय, आरोप कुणी केले आणि कुणावर गुन्हा दाखल झाला, या सगळ्या संदर्भात विनायक राऊत काय म्हणाले, हे सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघूया। नमस्कार, मी सुवर्णा, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी। आज विनायक राऊतांवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आली। उबाठाचे खासदार विनायक राऊत कोकणामध्ये राहतात। त्यांचा मुलगा गीतेश आणि इतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा त्यांच्या सुनेनं दाखल केला अशी माहिती मिळते। आता गुन्हा काय होता ते आधी बघूया। तर गुन्हा जो दाखल झालेला आहे त्यात असं म्हटलंय की 2018 ते 2022 या कालावधीमध्ये विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी, विनायक राऊत, गीतेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी अघोरी कृत्य केली, जादूटोणा कायद्याचा भंग केला, त्याच्याचबरोबर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळवणूक केली असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आणि विनायक राऊतांसह 9 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। कापूरबावडी ठाण्याचं जे पोलीस ठाणं आहे तिथे हा गुन्हा दाखल झालेला आहे। आता या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर यामुळे गदारोळ झाला। विनायक राऊतांच्या सुनेनं त्यांच्यावर असा का आरोप केला, ते नेमकं काय करत होते, चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या झडत होत्या। अशी ही बातमी येत होती की तिला मूल व्हावं, म्हणजे तिला मूल होत नव्हतं आणि तिला मूल व्हावं यासाठी वेगवेगळ्या जादूटोण्याच्या गोष्टी केल्या जात होत्या। म्हणजे बुवा बाबांकडे जाणं म्हणा, तिथे वेगवेगळे काही अघोरी पूजा अर्चना करणं म्हणा, असं काहीतरी ऐकू येत होतं। पण साधारणपणे एक 11 ते 12च्या दरम्यान विनायक राऊत यांनी स्वतः सुद्धा प्रतिक्रिया दिली। ते त्यांच्या घराच्याच परिसरामध्ये होते आणि तिथे सगळ्या पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले। त्यांच्या बाजूला त्यांचा मुलगा गीतेश सुद्धा उभा होता। त्यामुळे आता नेमकं विनायक राऊत या सगळ्या संदर्भात काय बोलतात हे बघणं फार महत्त्वाचं होतं, कारण आरोप हे वैयक्तिक होते आणि गंभीर स्वरूपाचे होते। पण विनायक राऊत काही डिस्टर्ब झालेले दिसले नाही, त्यांच्या चेहऱ्यावर डिस्टर्ब असे कुठलेही लवलेश नव्हते, म्हणजे चित्त विचलित झाल्याचे असे कुठलेही लवलेश नव्हते। जरी त्यांच्यावर हे आरोप झालेले असले तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। ते असं म्हणतायत की गीतेश यांची जी पत्नी आहे ती 3 वर्षापासूनच वेगळी राहते आहे, ती तिच्या आईवडिलांबरोबर राहते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की 2018 ते 2022 या कालावधीमध्ये जर मी असे काही जादूटोणा कायद्याचा भंग करणारे काही पूजा केल्या आहेत किंवा तसे काही प्रकार केले आहेत किंवा मी अघोरी कृत्य काही तिच्याबरोबर करत होतो, मी आणि माझे कुटुंबीय, तर मग तिने त्याची तक्रार तेव्हाच का नाही केली। ती जर असं म्हणते आहे तिच्या तक्रारीत की हे सगळं करत असताना तिचे आईवडील तिच्या सोबत होते, तिने असं लिहून दिलंय जर त्या तक्रारीत की हे अघोरी कृत्य करत असताना किंवा ही बुवाबाजी करत असताना तिचे आईवडील तिच्या सोबत होते, तर तेव्हा तिच्या आईवडिलांनी का ऑब्जेक्शन घेतलं नाही, तिने स्वतः का ऑब्जेक्शन घेतलं नाही, तिने हे सगळं होऊन कसं दिलं। आणि 3 वर्ष जेव्हा ती माझ्या मुलावर राहतच नाहीये, तर 2022 पर्यंतची, म्हणजे 2018 ते 2022 मध्ये झालेल्या कृत्याची तक्रार ती आणि तिचे घरचे आत्ता 2026 मध्ये का करतायत। तर विनायक राऊतांनी हेही स्पष्ट केलं की आम्ही सुद्धा कोर्टात गेलेले आहोत, ही सगळी जी केस आहे ती न्यायप्रविष्ट आहे, पण आम्हाला डिस्टर्ब करण्याकरता आणि आमच्याकडनं ॲल्युमिनी घेण्याकरता अशा प्रकारचे आरोप ती आणि तिच्या वकिलांकडनं लावले जातात। कदाचित तिच्या वकिलांनी तिला हे सांगितलं असेल। गिरिजा असं तिचं नाव आहे। गीतेश हा विनायक राऊतांचा मुलगा। गेले 3 वर्ष ते लोक एकत्र राहत नाहीयेत, पण तरी सुद्धा तिने हा आरोप केलेला आहे। याच्यानंतर विनायक राऊतांनी हेही सांगितलं की आतापर्यंत 3दा वेगवेगळ्या प्रकारची अमाऊंट तिनं आमच्याकडनं मागून झालेली आहे। काही वेळेला 12 कोटी, काही वेळेला 2 कोटी, काही वेळेला 50 लाख अशी अमाऊंट तिने मागून झालेली आहे। तिचं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिन्याला मला 5 लाखाची ॲल्युमिनी मिळाली पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त तिला घर आणि गाडी हवं आहे। घर आणि गाडी हे ती सातत्यानं मागते आहे, तर आम्ही देणार नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर ती अशा प्रकारचे गंभीर आरोप आमच्यावर करते आहे, असं विनायक राऊतांचं म्हणणं आहे। विनायक राऊत म्हणतायत की आम्ही आमची बाजू सांगितलेली आहे, पण आम्ही या सगळ्या संदर्भातले पुरावे किंवा या संदर्भातलं जे काही म्हणणं आहे ते सगळं आम्ही कोर्टात सांगू। आमच्यावर झालेले जे काही आरोप आहेत ते सगळे खोटे आहेत। पण बघा, जेव्हा
एखादा व्यक्ती मोठा असतो, प्रसिद्ध असतो, मग तो राजकीय पटलावर असो किंवा प्रसिद्धी माध्यमातला एखादा व्यक्ती असो, त्याच्याविषयीची मग ती राजकीय असो, कामासंदर्भातली असो किंवा पर्सनल असो, कुठलीही गोष्ट जेव्हा अशी चव्हाट्यावर येते, समोर येते, तेव्हा तिचा खूप गवगवा होतो, तिची बातमी होते आणि तो इतरांच्या चघळण्याचा विषय ठरतो. पण ही बाब अत्यंत वैयक्तिक आहे. जर काही घरगुती गोष्टी असतील, सुनेनं सासऱ्यावर तक्रार केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे आणि कोर्टात जर ती केस आहे, न्यायप्रविष्ट हा जर सगळा प्रकार आहे, तर न्याय निवाडा हा न्याय देवतेच्या समोरच झाला पाहिजे, न्यायाधीशांच्या समोरच झाला पाहिजे आणि तो नियमानच झाला पाहिजे. तर तसा तो होईलच. एखादी गोष्ट अशी समोर आल्यानंतर याची बातमी होणं साहजिक आहे, पण दोन्ही बाजू विचारात घेतल्या पाहिजेत की तक्रार काय झालेली आहे आणि ज्यांच्यावर तक्रार झालेली आहे, आरोप झालेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांचं काय म्हणणं आहे. विनायक राऊतांनी आज आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. या माध्यमातून पुढे कोर्टात काय होतं ते बघायचं आणि सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. पण ही बातमी समोर आल्यावर तुम्हाला काय वाटलं? विनायक राऊतांना तुम्ही ओळखता, तर त्यांच्याविषयीच्या काही प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा.